सर्व पित्री अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्वाची. आपले पूर्वज जे पृथ्वीवरती आलेत 15 दिवशी, श्राद्धाचे 15 दिवस, आणि हे 15 दिवस झाल्यानंतर पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे, आणि ती म्हणजे सर्व पित्री अमावस्या. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल, तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध करता येतं. सर्व पित्री अमावस्याला का बरं एवढं महत्व, काय आहे त्याच्या पाठीमागचं रहस्य, आणि त्याची एक सुंदर अशी खरीखुरी कथा सर्व पित्री अमावस्याची आपण ऐकणार आहोत. ही सर्व पित्री अमावस्याची कथा जरी नुसती ऐकली ना, तरी पूर्वज आपल्या अगदी आनंदात आपल्या स्वगृही परत जातात. तर मित्रांनो, आजही म्हटलं जातं की पौर्णिमा देवांची आणि अमावस्या पितरांची. तर अमावस्या पितरांची का बरं, त्यासाठीच ही कथा आपल्याला ऐकायची. आणि जर आवडली ना तरच लाईक करा, आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि शेवटी कमेंट आम्हाला पितृदेवाय नमः अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, देवांचे पूर्वज अग्निस्वात, की जे सोमपत या लोकात राहतात, आणि त्यांची मानसकन्या अक्षोदा होती. अक्षोदा नावाची कन्या होती. आणि एकदा अक्षोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली, घोर अशी तपश्चर्या केली, की ज्याच्यामुळं अग्निस्वात आणि बहिर्सपद हे आपले पितृगण अमावसूसह अक्षोदाला वर देण्यासाठी आले. आणि तो दिवस होता भाद्रपद अमावस्येचा, आणि याच भाद्रपद अमावस्ये दिवशी प्रकट झाले पितृगण. आणि त्यांनी अक्षोदाला सांगितलं की हे मुली, तुझ्या तपस्येने आम्ही सर्व खूप प्रसन्न आहोत, सगळे पितृगण प्रसन्न आहोत, म्हणून तुला जे हवे ते तू माग. पण अक्षोदाने तिच्या पूर्वजाकडे लक्ष दिलं नाही, आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूकडे ती पाहत राहिली. आणि पूर्वजाकडून वारंवार आग्रह केल्यामुळं ती म्हणाली, प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचं आहे का तुम्हाला. यावर तेजस्वी पितृ अमावसू त्या ठिकाणी म्हणाले, हे अक्षदा, वरदानवर तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून तू कुठलाही मनामध्ये संकोच न बाळगता तू वरदान माग आम्हाला. त्या ठिकाणी अक्षदा म्हणाली की हे प्रभू, याच क्षणी मला तुमच्याबरोबर रमण करून आनंद घ्यायचा आहे. अक्षदाचे हे बोलणं ऐकून सर्व पितृ संतपले, क्रोधित झाले अगदी, आणि त्यांनी अक्षदाला त्या ठिकाणी शाप दिला की हे अक्षदा, तू आता पितृलोकातून या मृत्यू लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवर जाऊन तू पडशील. आणि पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यानं अक्षदा धाय मोकलून रडू लागली, पूर्वजांचे पाय धरू लागली, मला माफ करा, माझी चूक झाली, गयावया करू लागली. आणि त्यावेळी त्या ठिकाणी पितरांना दया आली, आणि त्या ठिकाणी ती म्हणाले, हे अक्षदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळं मत्स्य कन्या म्हणून तू जन्म घेशील. आणि पुढे पितरांनी सांगितलं की भगवान ब्रह्मांचे वंशज महर्षी पराशूर तुला पती म्हणून मिळतील, भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील, आणि त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये तू जन्म होईल, आणि तू शापातून मुक्त होशील, आणि पुन्हा पितृलोकामध्ये परत येशील. आता पूर्वजांनी असे म्हटल्यामुळं अक्षदा शांत झाली, आणि सर्व पितरांनी त्या ठिकाणी अमावसूचं ब्रह्मचर्य आणि जो संयम होता त्याचं कौतुक केलं, आणि त्याला वरदान त्या ठिकाणी दिलं. त्या पितराला बघा की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल, आणि ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता आलेलं नाही, म्हणजे तिथीला ज्या लोकांना, ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसाची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकशील. आणि तेव्हापासून मित्रांनो, प्रत्येक महिन्याला येणारी सुद्धा अमावस्या आहे, या तिथीला फार महत्त्व आहे, आणि म्हणून तिला पितरांची अमावस्या म्हटलं जातं. आणि म्हणूनच सर्व पितृ श्राद्ध अमावस्या ही मानली जाते, आणि तिला सर्व पितृ अमावस्या म्हटलं गेलंय. आणि पुढे नंतर काय घडते पहा. त्याच पापांच्या प्रायचित्तासाठी कालांतराने अक्षदा
महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांची आई सत्यवती बनल्या. आणि नंतर या महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या पुढे. आणि 2 पुत्र चित्रागद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला पुढे. आणि यांच्या नावाने या कलियुगामध्ये अष्टक श्राद्ध मानलं जातं. तर मित्रांनो, असं हे अमावस्येचं रहस्य आहे आणि याची सुंदर अशी कथा. तर या भाद्रपद महिन्यातली सर्व पितरी अमावस्या आपण म्हणतो. ज्याचं कुणाचं श्राद्ध राहिलं असेल, कुणाला म्हणजे तिथी माहीत नसेल, कुणाला काय अडचणी आल्या असत्याल, तर त्यांनी आपलं जे श्राद्ध आहे आपल्या वाडवडिलांचा, आपल्या पूर्वजांचे अनंत उपकार येतो. आणि सर्व पितरी अमावस्या दिवशी आपण पिंडदान हे तर्पण त्या दिवशी नक्की करा. खुश करा त्यांना, कारण त्यांचा मूळग्रहित जाण्याचा मार्ग म्हणजे सर्व पितरी अमावस्या आहे. त्या दिवशी ती परत माघारी आपल्या घरी जाणार आणि परत वर्षातून येणार. मग जीवनातली एक संधी लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांना आपण आनंदित खुश करा, एकदम त्यांच्या आवडीचं जीवन करा, पिंडदान तर्पण करा, कावळ्याला घास द्या, गाईला घास द्या, सगळ्या गोष्टी विश्वासानं करा. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र भगवान विष्णूचा अवतार आणि ह्यांनी सुद्धा हे पिंडदान तर्पण हे सगळं केलं. गया या ठिकाणी विचार करा. म्हणून विश्वास ठेवा आपल्या हिंदू धर्मावरती आणि हे सगळं काम करा. जीवनामध्ये तुम्ही नक्की सुखी बनताल. जीवनातल्या अनेक अडचणी दूर होतील. देवापर्यंत पोहोचण्याची ही सुद्धा संधी आहे. सुंदर अशी सर्व पितरी अमावस्याची जर कथा आवडली असेल ना, तर एक चॅनलला लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट फक्त पितृदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या. कारण मित्रांनो, आईवडिलांचं कर्ज फेडणं हे शक्य नसतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.